मामा गेल्या 5 दिवसापासून खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज त्याचा समारोप करण्यात आला. काय महापालिकेचे महापौर व आयुक्त सर्व अधिकाऱ्याचं मनपूर्वक धन्यवाद देईल की त्यांनी आज खानदेश महोत्सव इथे 6 वर्षापासून राबवत आहेत. आणि खरं जळगावकरांसाठी एक वेगवेगळी मेजवानी, मग ती सांस्कृतिक कार्यक्रमाची असेल, वेगवेगळे खाद्यपदार्थाचे असेल, लहान बालकाच्या झुल्यांचे असेल, अशा माध्यमातून जळगावकरांसाठी मला वाटतं विकासाबरोबर त्यांची सनातन धर्माच्या नुसार जे आमची संस्कृती आणि संस्कार टिकवण्याचं काम सुद्धा गरजेचं आहे. ते सुद्धा मला वाटतं महापालिका करते, म्हणून मनपूर्वक मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि जळगावकरांचाही ज्यांनी याच्यात लाभ घेतला त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण प्रोत्साहन दिलं म्हणून हा 6वे वर्ष कार्यक्रम होऊ शकतोय. जळगावकरांना पुन्हा धन्यवाद देईल की आपण आज होळी बनवतोय, उद्या रंगपंचमी, त्याच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मामा आज होळी, उद्या रंगपंचमी आहे, तर रंगपंचमी निमित्त आपण नागरिकांना काय काळजी घ्यावी, काय सांगाल? मी खरं होळीच्या शुभेच्छा देताना जसं आपण होळीच्या निमित्ताने अग्नीची पूजा करतो, त्याच्यामध्ये आपला अहंकार मला वाटतं आज आपण त्याच्यामध्ये दहन करावा. आणि भविष्यात मला वाटतं आपण रंगपंचमीच्या निमित्ताने नक्कीच रंग आपण खरं पाहिले असेल तर जे केमिकल रंग असेल ते कोणी वापरू नये की ज्याच्याने स्किन खराब होईल. आणि रंग लावायचे असतील तर मला वाटतं उद्या रावलेला रंग निघून जाईल, पण आयुष्यावरच आपल्या भावनेचा रंग लावणं खूप गरजेचं आहे. या सर्व रंगांमध्ये मला वाटतं आमच्या भावना खूप महत्त्वाच्या असतात. मला वाटतं फक्त रंगपंचमी नाहीच तर 365 दिवस मला वाटतं आपण या सर्व रंगांसारखं मला वाटतं फुलपाखरू जसं असतं ब्युटिफुल, तशी लाईफ आपण जगण्याचा सर्वांनी प्रयत्न केला गेला पाहिजे. मामा पाणी, नागरिक होळीमध्ये रंगपंचमीत पाणीचा अपव्यय जास्त होतो, तो टाळण्यासाठी काय? खरं पाण्याची होळी किंवा रंगपंचमी कोणी खेळू नये. खरी फुलांची होळी असेल, साधे रंग असतील, कपाळाला टीका लावणे, असे साधे रंग लावले तर त्याला काय आंघोळ करण्याची आवश्यकता भासत नाही. आणि पाणी टाळलं पाहिजे, कारण पाणी ही जीवनावश्यक वस्तूमध्ये पाणी येतं. मला वाटतं पाणी एक एक थेंब खूप महत्त्वाचा आहे. पाणी विनाकारण वाया जाणार नाही याची काळजी सर्व युवकांनी घेणं गरजेचं आहे.